नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। ह्या एवढ्या मोठ्या जगात मी तुला कुठे शोधू? मार्ग सापडेल आदिनाथ। शुभ्रा तुझी ताकद आहे। आमच्या संसाराची सुरुवातच कोणाची तरी फसवणूक करून कोणाला तरी दिलेलं वचन मोडून झाले रे। श्रीकृष्णाची शपथ असं म्हणाली शुभ्रा। श्रीराम 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 श्रीराम। बाबा काय झालं? तुम्ही आत का निघून आलात? बाबा तुम्ही नक्की डिस्टर्ब आहात। तुम्ही ज्या अर्थी आत निघून आलात काहीतरी झालंय बाबा। काय झालं? काळ मधु हा काळ सतत पाठ शिवणीचा खेळ खेळतोय माझ्याशी। दमलो रे मधु, खेळून खेळून कंटाळलोय मी। पण मला पिदवायचा अजूनही त्याला कंटाळा आलेला दिसत नाही। बाबा म्हणजे श्रीकृष्णाची शपथ। खरंच असं म्हणाली का शुभ्रा? हो म्हणजे आधी तरी तसंच म्हणाला, पण त्याचं काय बाबा? अरे पार्वती वहिनीच्या तोंडचे शब्द आहेत हे। सतत तिच्या ओठांवर असायचे। पालुपदच होतं हे तिचं। काय सांगताय काय बाबा? अजूनही कानात कुठेतरी रुंजी घालतो तिचा तो स्वर। इतकी वर्ष आठवणींच्या कपाटात कुठेतरी कोपऱ्यापर्यंत सरकवला गेला होता। आज अचानक सगळी अडगळ बाजूला सारून तो समोर आला। श्रीकृष्णाची शपथ। बाबा हे शब्द मी शुभ्राच्या तोंडी कधी ऐकले नाही, कधीच नाही। मग आजच ती असं का म्हणाली? ती रडत का होती? श्रीकृष्णाची शपथ, माझी काहीच चूक नाही म्हणजे काय? जशी पार्वती वहिनी अचानक नाहीशी झाली तशीच शुभ्राही अचानक नाहीशी होते म्हणजे काय? रात्रभर कुठेतरी नळ ठिपकत राहावा, तसेच या प्रश्नांचे थेंब सतत टप टप करत राहतात माझ्या डोक्यात।
मधू, या प्रश्नांचा त्रास व्हायला लागलाय रे मला आताशा. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. श्रीराम श्रीराम. After such a long time. Yeah. In fact, for the first time, right? याआधी आपण फक्त ऑनलाईनच बोलतो एकमेकांशी. प्रत्यक्ष भेटण्याची पहिलीच वेळ. Yeah. But still, we are friends, aren't we? We are. तू आधीची होणारी बायको होतीस म्हणून होणारी बायको. विनोद वाटतो नाही सगळा. आय एम सॉरी इफ आय हर्ट यू. ठीक आहे. आपली मैत्री होण्यासाठी हे एक निमित्त होतं असं समजूया. And I think आपली मैत्री त्यावर अवलंबून नाहीये, राईट? डू यू स्टिल लव्ह हिम? खूप. त्रास होतो. खूप. तरीही तू त्याच्या बायकोसाठी अख्खी रात्र जागत काढलीस. मी तुला दुखावलं असेल तर आय एम सॉरी. मी कधी कधी खूप ब्लंट होतो. लोकांना काय वाटतं ह्याचा विचार मी नाही. उलट बरं वाटलं. इनफॅक्ट तू पहिलाच आहेस ज्यांनी मनात पडलेले प्रश्न मला स्पष्टपणे विचारले. तरीही उत्तरं देणं कंपल्सरी नाही. म्हणूनच ती द्यावीशी वाटतात. हो, माझं आधीवर खूप प्रेम होतं. अजूनही आहे आणि कायम राहील. तो माझा नवरा नाही झाला, कोणा दुसऱ्या मुलीचाच झाला. खूप त्रास होतो याचा आणि कायम होत राहील. तरी सुद्धा ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याला आपण माफ करायलाच हवं. त्यांनी आपल्याला कितीही दुखावलं तरी. आपण तळतळाट केल्याने त्याचं सुख कमी होत नाही, पण त्याला जर माफ केलं तर आपलं सुख वाढतं. शेवटपर्यंत आपण प्रेमच करत राहिलो याचं सुख. तुझ्याशी चॅट करताना कधी वाटलं नव्हतं तू एवढा डीप विचार करत असशील म्हणून. आयुष्यात तुला कोणी फसवलंय? नाही ना? देव न करू, पण असं जर कधी झालं you can join the club. निघूया. आई ग
देवा देवा देवा. पूनम, ए पूनम. पूनम. कुसुमताई, तुम्ही कधी आलात? ही काय आत्ताच येते आणि बाबा राहिले तिथेच. अगं पण तू कशाला अशी आवेळी इथे झोपली आहेस? हा, शुभ्रा सापडली? नाही ग, नाही सापडली. अगं पण तू कशाला एवढी काळजी करतेस? सापडेल नाही तर नाही सापडणार, नाही तर. कुसुमताई, असं नका ना बोलू प्लीज. अगं नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, आपण डोक्याला हात लावून काही होणार आहे का? हा, तो चंदू रात्रभर होता ना पोलीस स्टेशन मध्ये, आणि आपली सुलेखा सुद्धा होती. सुलेखा हा, पोलीस स्टेशन मध्ये? नाही तर काय, मी आता चांगला फोन करून तिला खडसावणार आहे, म्हणणार आहे की आत्ताच्या आत्ता आधी घरी लवकर ये, आणि तू सुद्धा आता इथे झोपू नकोस, आतमध्ये जा. चल उठ 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 उठ. कुसुमताई, नाही हो. शुभ्रा सुखरूप आहे कळेपर्यंत मला नाही शांतपणे झोप लागायची. हा, संत जन्माला आलेत रे बाबा, या घरामध्ये सगळे संत जन्माला आलेले. त्या औदस्यासाठी एवढा कळवळा. आणि आपली ही सुरेखा सुद्धा ना, आयुष्य उद्ध्वस्त केलं ना त्या महामायेने हिचं. अगदी भोळी आहे बाई, अगदी भोळी आहे. आता घरी येऊ दे, चांगली कान उघडणी करणारी मी तिची. कशाला पोलीस स्टेशन मध्ये जायचं मला समजत नाही. या मुलींचं सुद्धा ना मला काही कळतच नाही बाबा. एक एक वागतात ह्या मुली. छे. मिस्टर शास्त्री, काही कळलं? तुम्ही आता घरी जा. आमचा शोध सुरू आहेच. काही लीड मिळाला तर फोन करेनच मी. घरी जाऊ? माझ्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही गेला असतात घरी. हे बघा, माझ्या बायकोचा पत्ता लागेपर्यंत मी इथून हलणार नाही. साहेब म्हणतात ते बरोबर आहे. उगाच आताताईपणा. मी आताताईपणा करत नाहीये भाई. अरे इथे शुभ्रा सापडेल. अरे सापडेल ना. तिला शोधण्यासाठीच आपण सगळे अख्खी रात्रभर धावपळ करतोय ना. डोंट वरी, कम ऑन. तुम्ही आता घरी जा. हवं तर फ्रेश होऊन पुन्हा या. स्वतःचीही काळजी घ्या. एवढंच म्हणणं आहे माझं. मी काय माझी काळजी घेऊ? अरे शुभ्रा, तुम्ही आधी पण आलाय का? त्या फोटोकडे काय बघताय? पार्वती वहिनींचा फोटो आहे आपल्या तो. ओ, काय झालं तुम्हाला? अरे देवा. ओ शुभ्राताई. एक्सक्यूज मी, त्या बाई इथेच आल्या का? काय झालंय ना? अहो त्यांना चक्कर आली वाटतं. हो, तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. मीच घेऊन आलो त्यांना इकडे. पण त्यांना चक्कर कशी आली? ओ, आपण यांना जरा आतमध्ये घेऊन जाऊया. जरा मदत करा मला. हा? सुलेखा ती गेली. आधी आय थिंक आपणही निघूयात.
मी थांबतोय. तुला जायचं असेल तर तू जा. कम ऑन आधी, बी प्रॅक्टिकल. इथे थांबून तसाही काही उपयोग होणार नाहीये. आपण घरी जाऊ, 2 तासांनी परत येऊ. हं? आलो. काय? कुठे? हा 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 मी पोचतो लगेच. शुभ्रा सापडली. काय? कुठे? वसईच्या वाड्यात. चल चल लगेच निघूया. हॅलो. हा चंदू. बोला बाबा. अरे शुभ्रा सापडली बाबा. सापडली? मी ताबडतोब घरी येतो बाबा. नाही नाही, ऐकून घे. ती इथे नाहीये, ती वसईला वाड्यावरती आहे. विष्णूचा आत्ताच फोन आला होता. वसईला? पण तिकडे कशी काय पोहोचली ती? अरे ते काहीच माहिती नाहीये, फक्त ती सुखरूप आहे एवढं कळलं. आपला आदी आणि स्वप्नील दोघंही वसई जायला निघालेत. तेवढंच तर हवं होतं ना आपल्याला. मी येऊ का घरी? नाही नाही, आत्ता नको येऊस. अरे तू इथून काय करणार? तूही दमलायस रे, जागलायस रात्रभर. ही मंडळी संध्याकाळपर्यंत इथे पोहोचतील, तेव्हा आलंस तरी चालेल. ठीक आहे. बरं, आणि राधालाही सांग. हो बाबा. मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. काल रात्री या अचानक माझ्या मित्राच्या गाडीसमोर आल्या, तो ड्राईव्ह करत असताना, आणि चक्कर येऊन कोसळल्या. काल रात्री पाऊस सुद्धा खूप लागला होता, म्हणून मग नाईलाजाने त्याला ह्यांना स्वतःच्या घरी न्यावं लागलं. मग तिथे गेल्यावर त्यांनी मला फोन केला. पण मग हिला दादाच्या घरी का नाही नेलं? म्हणजे हे यांचं घर नाही? नाही म्हणजे हे घर यांचंच आहे, शास्त्री कुटुंबाचा पिढीजात वाडा आहे हा. पण ही सगळी मंडळी मुंबईला असतात हो. इथे मी आणि मालक म्हणजे हिचे आजे सासरे, आम्ही 2 जण असतो. अच्छा, मग ह्यांनी आम्हाला इकडचा ऍड्रेस का दिला? इकडचा? नाही म्हणजे काल रात्री त्या फार थोड्या वेळासाठी शुद्धीवर आल्या होत्या. काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हत्या. इनफॅक्ट त्यांना काही आठवतच नव्हतं. आज सकाळी थोड्या वेळासाठी त्या शुद्धीवर आल्या होत्या, तेव्हा त्यांनी इकडचा ऍड्रेस दिला. आणि वसईत आल्यापासून ते इथे वाड्यापर्यंत त्यांनीच रस्ता दाखवलाय मला. आश्चर्य आहे. वेल, एनिवे, आता त्यांच्या घरी आल्या आहेत. आय मीन त्यांच्या कुटुंबाच्या घरी आल्या आहेत म्हटल्यावर शी सेफ नाव. मी निघतो. अहो बसा हो, मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास पैकी चहा करून आणतो, आला घातलेला. थांबा, आलो मी. हा, विराज, विक्रांत बोलतोय. हो, मी घेऊन आलो त्यांना इकडे. मला एक कळत नाहीये, शुभ्रा वसईला कशी पोचली? तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना रे बाबा? बाबा, मी असं का करेन? मला जे माहिती तसंच्या तसं मी तुम्हाला सगळं सांगितलं. ती तिथे एकटी पोचली? कोण होतं तिच्या बरोबर? विष्णूने काय सांगितलं? विष्णू मला एवढंच म्हणाला की शुभ्रा वाड्यावरती पोहोचली, तिला कोणीतरी आणून सोडलं. कोणी? आता बाबा, शुभ्रा सापडली एवढं कळल्यानंतर
मला बाकीच्या गोष्टी विचारायचं भान नाही राहिलं बाबा. तू मला फोन लावून दे. मला बोलायचंय त्याच्याशी. मला शुभ्राशीही बोलायचंय. बाबा एक मिनिट, मी तुम्हाला फोन लावून देतो, तुम्ही विष्णूशी बोला. काय झालं, शुभ्रा वाड्यावरती आल्यानंतर तिला जरा एक चक्कर आली, म्हणजे थकव्यामुळे आली असेल. पण विष्णूशी बोला, म्हणजे मलाही तसं फारसं काही माहिती नाहीये. आपण सगळेच बोलूया. आणि मला वाटतं आधी तोपर्यंत पोहोचेल आणि तो फोन करेल ना आपल्याला. श्रीराम श्रीराम, या प्रकरणाचं गूढ उकलल्याशिवाय माझं चित्त काही थाऱ्यावर राहायचं नाही. श्रीराम श्रीराम. सुलेखा, ए सुलेखा, सुलेखा उठ. सुलेखा, ती शुभ्रा सापडली बाई एकदाची.